अध्यक्ष, गुरुजन वर्ग आणि नुकतंच तुम्हाला मार्गदर्शन केलेल्या प्रमुख पाहुण्यांच्या शब्दांना ऐकल्यानंतर माझ्या पुढे तुम्हाला सांगण्यासाठी म्हणून जे काही उरतं त्या गोष्टी मी तुम्हाला मांडणार आहे. त्याच्यासाठी फक्त 5 मिनिट वेळ तुमच्यासाठी म्हणून तुम्ही देणार आहात. नावाला निरोप असणारा हा समारंभ, परंतु शिक्षकाशी कधीच नाळ तुटणार नाही अशा पद्धतीची आतापर्यंत तुमच्यासाठी शिक्षकांची झालेली मेहनत तुम्हाला पुढे सुद्धा त्यांच्याकडून वेळोवेळी मिळणारं मार्गदर्शन या निरोप या शब्दाला सबशेल फेल ठरवते. जस्ट गाडीमध्ये येत असताना आता जस्ट एक अनुभव होता छोटासा की एका मुलाचा कॉल आला, सर मला अडचण आहे, मी 12वीला सध्या आहे, या परीक्षेमध्ये अशा अडचणी चालू आहेत माझ्या आणि मला काही थोडे कन्फ्युजन्स आहेत, डाऊट्स आहेत, कृपया त्यासंबंधी थोडं शिक्षकांशी बोलणं करून घ्या. तो विद्यार्थी 2 वर्षापूर्वी आमच्या वर्गात 10वीचा विद्यार्थी होता. 2 वर्षानंतर त्याचा कॉल आला आज, आणि असे प्रसंग अनेक वेळी घडतात. तर माझं तुम्हाला सांगणं आहे की शिक्षकांचा हा संबंध केवळ तुमच्या ठराविक वर्गांच्या शिकवणीपुरता अजिबात मर्यादित नसतो. शिक्षकाचं मार्गदर्शन याला कधी खंड नसतो. त्या कारणाने तुम्ही तुमच्या मार्गदर्शकांना कधीही स्वतःपासून वेगळं ठेवू नका. नेहमी त्यांच्या संपर्कात राहा आणि त्याचा तुम्हाला फायदाच होणार आहे. 10वी नंतर तुम्ही तुमच्या कलागुणानुसार, तुमच्या ज्ञान पातळीनुसार वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जाण्यासाठी म्हणून तयार राहणार आहात. परंतु हे मार्ग निवडत असताना तुम्ही कोणीतरी माझा मित्र या मार्गाला जातोय, कोणीतरी त्या मार्गाबद्दल बोललंय, अशा पद्धतीने मार्गाची निवड न करता स्वतःची क्षमता, स्वतःच्या विशेष विषयामधली आवड या गोष्टींना प्राधान्य द्या. नांदेडला खूप मोठ्या प्रमाणामध्ये मेंढर कळपामध्ये रॅट रेस चालू आहे. ठराविक ठिकाणी डॉक्टर्सची फॅक्टरी, ठराविक ठिकाणी इंजिनियर्सची फॅक्टरी म्हणून सुद्धा बॅनर्स लागलेले दिसतात. तरी सुद्धा तुम्हाला तुमची स्वतःची क्षमता ओळखून आपली क्षमता ही आहे असं ज्ञान मिळाल्यानंतर अथवा विशेष मार्गदर्शक तुम्हाला जर सांगत असतील, बाळा तुझं मॅथ्स खूप सुंदर आहे, परंतु तुझा भाषा विषय इंग्रजी कठीण आहे, भाषा विषय इंग्रजीमध्ये तुला अडचणी आहेत, मग गणित शिकायचं आहे, गणितामध्ये तुला मार्क्स मिळणार आहेत, IIT JEE साठी मार्क मोकळे आहेत, परंतु भाषेमुळे जर तुम्हाला गणिताची त्या प्रश्नांची ओळख होणार नसेल तर गणित विषय तुम्हाला मदत करणार नाही. तुमचं इंग्रजी उत्तम आहे, तुम्ही इंग्रजीमध्ये अतिशय सुंदर असं प्राबल्य मिळवलेलं आहे, तुम्हाला इंग्रजी कम्युनिकेशन करता येतं, परंतु नुसता इंग्रजी विषय कम्युनिकेशन बेसवरती घेऊन तुम्ही मेडिकल क्षेत्रामध्ये फिजिक्स आणि केमिस्ट्रीला पार पाडू शकत नाही. मग अशा वेळी तुमच्यातल्या विशेष गुणांना ओळखून पुढच्या मार्गाची निवड करणं हा एकमेव पर्याय तुमच्याकडे होतो आणि तो पर्याय तुम्ही निवडण्यासाठी प्रयत्न करा. आणि तुमची ओळख तुमच्यापेक्षा तुमच्या शिक्षकांना जास्त झालेली आहे की हा माझा विद्यार्थी खूप उत्कृष्ट आहे गणितामध्ये, हा माझा विद्यार्थी खूप उत्कृष्ट आहे विज्ञानामध्ये, सायन्समध्ये त्यात केमिस्ट्रीमध्ये त्याला खूप आवड आहे, फिजिक्समध्ये खूप आवड आहे, बायो त्याला खूप सोपं जातं. मग माहिती असणाऱ्या या शिक्षकाकडून तुमचं कंप्लीट डायग्नोसिस झालेलं आहे तर त्यांना विशेष मार्गदर्शक म्हणून निवडा. कोणतंही क्षेत्र निवडत असताना तुमची त्या ठिकाणची प्रेझेन्स ऑफ माइंड काय असणार आहे, तुम्ही त्या क्षेत्रामध्ये किती पद्धतीने मेहनत घेऊ शकणार आहात, कोणत्या स्तरापर्यंत मेहनत राहणार आहे, हा विषय अतिशय महत्त्वाचा आहे. वेगवेगळे क्षेत्र आहेत, कॉमर्सकडे जाण्यासाठी भरपूर वाटा आहे, सायन्समधल्या वेगवेगळ्या स्ट्रीम्स आहेत, सायन्सकडे तुम्ही फिजिक्स केमिस्ट्री बायो निवडून पर्टिक्युलरली मेडिकल क्षेत्रासाठी म्हणून धाव करू शकता. अन्य क्षेत्र सुद्धा आहेत, बायो ग्रुप स्किप करून मॅथमॅटिक्स विषय ठेवून IIT इंजिनिअरिंगसाठी JEE साठी म्हणून प्रयत्न करू शकता. हे सुद्धा मार्ग आहेत. या मार्गांव्यतिरिक्त जर तुम्हाला कळत असेल की बाबा माझं फिजिक्स केमिस्ट्रीमध्ये प्राबल्य नाहीये, फिजिक्स केमिस्ट्रीमध्ये मला कन्फ्युजन्स आहे, मला भाषा विषय इंग्रजी खूप छान जमतो, मला सामाजिक शास्त्र विषय खूप सुंदर जमतात, तर तुम्ही त्या कळपामध्ये न जाता स्वतःची एक वाटचाल चाला. पुढे ना पुढे आर्ट्स फील्ड सुद्धा तुम्हाला इन्व्हाइट करते आहे, कॉमर्स फील्ड सुद्धा तुम्हाला इन्व्हाइट करते आहे. त्या क्षेत्राची निवड करून तुम्हाला ते पुढे जाण्यासाठी म्हणून निवडायचं आहे. आणि या क्षेत्रामध्ये तुम्ही ज्या वाटेवरती चालणार आहात त्या वाटेवरती तुम्ही उत्कृष्ट असणार आहात, त्या वाटेवरचे तुम्ही सर्वश्रेष्ठ असणार आहात आणि तुमची ओळख त्या वाटेवरून तुमच्या पालकांची ओळख बनणार आहे, तुमच्या शिक्षकांची ओळख बनणार आहे. यासाठी म्हणून प्रयत्न करा. कोणतंही क्षेत्र कमी नाहीये,
आर्ट्स फील्ड असो, कॉमर्स फील्ड असो, सायन्स फील्ड असो, त्यामध्ये तुम्ही निवडलेली वाट तुमची विशेष ओळख ठरवणारी वाट असायला हवी. केवळ सर्व खूप मुलं मेडिकलसाठी, तुमचे पालक इंजिनिअरिंगसाठी म्हणून तुम्हाला पाठपुरावा करत आहेत, मेडिकलसाठी म्हणून पाठपुरावा करत आहेत, म्हणून त्या क्षेत्रामध्ये जाणं न निवडता तुमची स्वतःची ओळख निवडा. कारण तुम्हाला वाटा भरपूर आहेत, फक्त तुमची क्षमता ओळखायची आहे आणि त्या क्षमता तुमच्या शिक्षकांनी ओळखलेल्या आहे. आता विद्यार्थ्यांचं बोलणं चालू असताना मला खूप सुंदर कॉन्फिडन्स दिसला. मंगेश बोलला, देशमुख भैया बोलला, आदित्यने खूप छान पद्धतीने मत मांडलं, वानखेडे दिदी या ठिकाणी बोलल्या, जाधवताई बोलल्या, आधी दिदी सुद्धा खूप सुंदर पद्धतीने बोलली आणि या ठिकाणी सूत्रसंचालन करणारे हे विद्यार्थी सुद्धा उत्कृष्ट पद्धतीने बोलत आहेत. तर ही तुमची कौशल्य तुम्ही ओळखायला पाहिजे. काही विद्यार्थ्यांनी धाडस केलं नाही पुढे येऊन बोलण्याचं. कदम सर बोलून गेले की बाबा हा जो बोलतोय तेच मला बोलायचं होतं, त्या विषयाबद्दल त्या विद्यार्थ्यांच्या मनाने सुद्धा त्याला साथ दिलेली आहे, त्या विद्यार्थ्यांच्या मनातून सुद्धा साथ निघालेली आहे की अरे मला हे बोलायचं होतं, मला माझ्या सरांबद्दल हे सांगायचं होतं. आदरणीय गायकवाड सरांनी, आदरणीय सूर्यवंशी सरांनी, शेवटकर सरांनी वर्षभरामध्ये तुमच्यासाठी घेतलेली मेहनत, त्यासाठी असलेली तुमची, त्यांच्याकडून तुमच्यासाठी असलेली आपुलकी आणि तुमचा निकाल गाजावा त्या परीनं त्यांच्या नावाची ओळख या परिसराला व्हावी म्हणून सरांनी घेतलेले कष्ट तुमच्या या बोलण्यातून या ठिकाणी व्यक्त झाले आणि यापुढे सुद्धा ते तुम्हाला मार्गदर्शक असतील. नक्कीच त्यांच्याकडून तुम्हाला वेळोवेळी प्रत्येक अडीअडचणीमध्ये मार्गदर्शनाचे काही ना काही सल्ले दिले जाणार आहेत. कदम सरांनी सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्रभर पसरलेलं हे आमच्या शिक्षकांचं जाळं तुम्हाला कुठल्याही परिस्थितीमध्ये कोणत्याही अडचणीमध्ये राहू देणार नाही. फक्त तुम्हाला तुमच्या शिक्षकाकडून आमच्यापर्यंत पोहोचायचं आहे. आदरणीय शेवटकर सरांनी, गायकवाड सरांनी, सूर्यवंशी सरांनी तुमच्यासाठी घेतलेली मेहनत तुम्ही त्यांना मानधनाच्या स्वरूपामध्ये फी प्रोव्हाइड केली असेल, फी दिली असेल. बाबांनो, हा पैसा, तुम्ही दिलेला पैसा, शिक्षकांनी तुमच्यासाठी घेतलेल्या मेहनतीचं कधीच मोल ठरू शकत नाही. कारण नुसत्या पैशाच्या तुलनेमध्ये तुम्ही शिक्षकांनी मला हे पुरवलंय असं म्हणण्याचा तुम्हाला अधिकार नाही. कारण तुम्ही जे दिलंय त्याचं मोजमाप कशातही करू शकणार नाही, इतकं तुम्हाला मिळालेलं आहे. त्यासोबतच एक जाणीव म्हणून तुम्ही गुरु दक्षिणा म्हणून एक गोष्ट मनाशी धरा की आपल्या गुरूंनी आपल्याला जी काही शिकवण दिलेली आहे त्यातून माझं काहीतरी चांगलं झालंय आणि हे सगळं काही चांगलं ज्या शिक्षकांमुळे झालंय त्या शिक्षकांबद्दल तुम्ही चर्चा करा. शेवटकर सरांबद्दल तुम्ही परिवारजनांमध्ये, स्वतःच्या आप्तेष्टांमध्ये, मित्र परिवारामध्ये सांगा, अरे हे सर माझ्यासाठी राबले, या सरांनी मला वेळोवेळी माझ्या चुकांबद्दल माहिती दिली, गायकवाड सरांनी माझे मार्क उत्कृष्ट येण्यासाठी म्हणून मार्गदर्शन केलं. ही गोष्ट तुम्ही तुमच्या नातलगांमध्ये, तुम्ही तुमच्या पालकांमध्ये, तुमच्या शाळेमध्ये जेव्हा कधी बोलाल तेव्हा त्या शिक्षकाला मिळालेला मान आहे, त्या शिक्षकाचा वाढवणारा अभिमान आहे, ते खरं त्या ठिकाणी त्यांना दिलेली गुरुदक्षिणा राहणार आहे. तुम्ही त्यासाठी पुढे कमी पडू नका. तुमच्या शिक्षकांनी दिलेली ही सगळी मेहनत, ही सगळी भेट दिलेल्या फीसच्या तुलनेमध्ये कधीही तुम्ही तुलना करता येणारी नाहीये. आदरणीय शेवटकर सरांबद्दल तुम्ही जर खरंच उपक्रत असाल तर त्यांच्या त्या कामाबद्दल तुम्ही ओळख निर्माण करून दिली पाहिजे. कारण आमचं क्षेत्र खाजगी क्षेत्र आहे. या क्षेत्रामध्ये सुजाण विद्यार्थी जर शिक्षकाला लाभला तर तो सुजाण विद्यार्थी पुढच्या प्रत्येक मित्राला, नातलगाला, आपल्या जवळच्या येणाऱ्या, संपर्कात येणाऱ्या प्रत्येक माणसाला सांगतो की गायकवाड सरांनी माझ्यासाठी मेहनत घेतली, ती मेहनत कोणी घेऊ शकलं नसतं. शेवटकर सरांनी आम्हाला ज्या पद्धतीने इंग्रजी शिकवलं त्या पद्धतीनं ज्ञानदान कोणी करू शकलं नसतं. आदरणीय सूर्यवंशी सरांनी 2च विद्यार्थी का असेना त्या विद्यार्थ्यांना पुरेपूर पूर्ण सायन्सची वाटचाल पूर्ण पार पडण्यासाठी म्हणून मेहनत घेतली, असा दुसरा कोणता शिक्षक करू शकला नसता. याबद्दल तुम्हाला बोललं पाहिजे. तुम्ही समाजामध्ये या गोष्टींबद्दल उजागरणा केली पाहिजे, तरच तुमच्या शिक्षकांना तुमच्याकडून खरी गुरुदक्षिणा मिळाली असा याचा एक अर्थ होईल. आणि तुम्ही निवडण्याची वाट तुमच्या शिक्षकांनी तुम्हाला ओळखलेलं आहे. तुमच्या डीएनएचं डायग्नोसिस झाले, तुमचं ब्लडचं डायग्नोसिस झाले, हा विद्यार्थी या क्षेत्रामध्ये खूप छान करू शकेल, या विद्यार्थ्याचं ज्ञान या विषयातलं खूप उत्कृष्ट आहे. तर ही सर्व माहिती त्या शिक्षकाला आहे. उगीच कोणीतरी वाट चालत आहे, कळपं धावत आहेत म्हणून त्यांच्या मागे जाऊ नका. आणि विशेष अशा वाटा चालण्यासाठी म्हणून गुरुच्या मार्गदर्शनाखाली त्या निवडा. ते तुम्हाला चुकीचं मार्गदर्शन अजिबात करणार नाहीत. वेगवेगळी क्षेत्र आहेत, त्या क्षेत्र निवडीसाठी म्हणून केवळ आपल्या शिक्षकाने माझी काय ओळख मिळवलेली आहे, मी कुठपर्यंत मेहनत घेतो, माझी मेहनत कशी आहे हे या गुरुजनांनी ओळखलेलं आहे. तर त्यांच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही मार्गक्रमण करा. उगीच कुठेतरी बाजार चाललाय, कळप चाललेत म्हणून मी डॉक्टर होण्यासाठी मेडिकलच्या मुलांच्या गर्दीमध्ये समाविष्ट होतो, मला इंजिनियर व्हायचंय म्हणून IITच्या इंजिनिअरिंगच्या तयारीसाठी म्हणून मी त्या गर्दीत जातो, अशी वाटचाल अजिबात निवडू नका. कारण उत्कृष्ट प्राध्यापक होण्यासाठी तुम्हाला मार्ग वेगळे आहेत, उत्कृष्ट पद्धतीचा वक्ता, उत्कृष्ट लेखक होण्यासाठीचे मार्ग वेगळे आहेत, उत्कृष्ट पद्धतीचा अध्यापक होण्यासाठी
तुम्हाला मार्ग वेगळे आहेत आणि केवळ ह्या नोकऱ्यांवरती आधारित न राहता आदरणीय देशमुख सरांनी सांगितल्याप्रमाणे पुढचं युग जे येणार आहे ते उत्कृष्ट स्किल असणारे विद्यार्थी टिकणार आहेत, ज्यांच्या अंगी कौशल्य आहेत ते विद्यार्थी टिकणार आहेत. तर तुम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करा टेक्निकल एज्युकेशन रन होण्यासाठी, जास्तीत जास्त प्रयत्न करा. तुम्हाला उत्कृष्ट पद्धतीने कॉम्प्युटर संबंधी आणि अन्य ज्ञान शाखांसंबंधी माहिती राहील. हे कोर्सेस तुम्हाला लगेच या 10च्या परीक्षानंतर काही इंटरमिजिएट टाइम असतो, त्या इंटरमिजिएट टाइम मध्ये नक्की ते कोर्सेस पार पाडा आणि आपल्या गुरूंना एक उत्कृष्ट गुरुदक्षिणा म्हणून तुमच्यापैकी किती जणांची सध्या आतापर्यंतची तयारी आहे की बाबा किती नातलगांमध्ये किती मित्रांमध्ये तुमच्यापैकी सांगितलं की माझे गुरुजी माझे शिक्षक आमच्यासाठी असं राबले. किती जणांनी निरोप दिलाय मित्रांमध्ये? तुमच्यापैकी किती जणांनी शेवटकर सरांबद्दल गायकवाड सरांबद्दल बोललंय, मित्रांमध्ये बोललंय, नातलगांमध्ये बोललंय, शिक्षकांमध्ये बोललंय? त्यांनी हात उंचवा, हात उंचवा, हात उंचवा. बोललात का? बोलला पाहिजे. जर तुम्ही बोलला नसाल तर ते बोलणं चालू करा. व्हेरी गुड बेटा. त्या विद्यार्थ्यासाठी जोरदार टाळ्या. तुम्ही बोलला पाहिजे की माझ्या शिक्षकांनी माझ्यासाठी ही मेहनत घेतली आहे आणि ती मेहनत इतर शिक्षकांच्या तुलनेत खूप वेगळी आहे. माझं शेवटकर सरांशी भाषाविषयी इंग्रजी संबंधी आमचं बोलणं होत असतं की सर हे बदल झाले. 10वी पेपर बाळांनो, 10वीची परीक्षा ही उत्कृष्ट पद्धतीने 8वी पर्यंत ज्ञान मिळवलेल्या विद्यार्थ्याच्या हातून तो पुरेपूर मार्क मिळवणारी परीक्षा आहे. प्रश्नांचा दर्जा आता जर आपण बघितला तर प्रश्नांचा दर्जा बटरफ्लाय हा शब्द आहे. बटरफ्लाय मधला BUTTE मधला आर स्किप केलाय, आर दिलाय पुढचा आणि FLY दिलाय. तर तुम्हाला बटरफ्लाय मधला तो गाळलेला शब्द लिहायचा आहे. तुम्हाला वर्णानुक्रमे शब्द लावायचे. कुठली ज्ञान पातळी आहे ही? वर्ग 5वी 6वीची ज्ञान पातळी आहे. रायटिंग स्किल्स मध्ये मात्र सरांनी जी जी कौशल्य तुम्हाला दिली त्या स्किलला पणाला लावा आणि उत्कृष्ट मार्क्स मिळवा. कारण ही अलीकडची काही सेक्शन्स मधली जी प्रश्न आहेत ती तुम्ही 5वी पास आहात काय पाहत आहे, ती तुम्ही 6वी पास आहात काय पाहत आहे. आणि रायटिंग स्किल मधल्या प्रमोदच्या अशा प्रश्नांना तुम्ही सामोरं जा. त्यामध्ये तुम्ही टाकून द्या की आम्ही शेवटकर सरांचे विद्यार्थी आहोत, आम्हाला उत्कृष्ट गुण मिळवण्यासाठी आम्ही या मेहनत घेतलेले विद्यार्थी आहोत आणि आम्हाला ते मार्क्स मिळणार आहेत. आता मी गायकवाड सरांनी तुमच्यासाठी म्हणून मॅथ्सची जी मेहनत घेतली. आमच्या वेळेस जो अनुभव कदम सर सांगत आहेत की कदम सरांना 10वीला फटका बसला होता, परंतु मागच्या या वर्ष 2013-14च्या एज्युकेशन पॉलिसी नंतर सर 10वी नापास बंद केले ना, नापास बंद केलंय. हा, तर हे काही मुलं नाही शिक्षणामध्ये. मुलांच्या नको त्या काळजी की बाबा निकाल अमुक तमुक लागला म्हणून हा गेला, याचा निकाल चांगला आला नाही, त्याच्या घरच्यांनी पेढे वाटले म्हणून हा याने काहीतरी केलं, काहीतरी विचित्र चालू. तर ही पिढी खुळी बनत आहे. ही पिढी सक्षम पिढी नाहीये बाळांनो. तुम्ही एवढे मजबूत राहा की ह्या परीक्षा म्हणजे भविष्य नाहीये. या परीक्षा म्हणजे तुमचं मार्ग, तुमचं जीवन नाहीये. तर तुम्हाला स्वतःला निवडायचं आहे उत्कृष्ट माणूस बनण्यासाठी. बी अ मॅन नावाची ही जी एक कविता सरांनी सांगितली की मला उत्कृष्ट माणूस बनायचं आहे. तर त्यासाठी म्हणूनचे तुमचे प्रयत्न राहिले पाहिजेत. तुम्ही त्यासाठी म्हणूनचे प्रयत्न करा. हे शिक्षण असं काही खूप काही विद्यार्थ्यांची पडताळणी करत आहे. खऱ्या मूल्यमापनामधून जर आता जरी गेले, नांदेडचे 60% मुलं नापास होतात. 60% मुलं जर खऱ्या परीक्षा झाल्या तर. आणि तेव्हा कुठेतरी चांगल्या शिक्षकांची किंमत कळू लागते. नाही बाबा, शिकवणी घेणारा शिक्षक मजबूत असला तरच विद्यार्थी पास होतील. परंतु ते सिस्टम उरलं नाही. तुम्ही अतिशय सौम्य अशा परीक्षा पद्धतीमधून चाललात कारण शासनाने तुमची भरपूर काळजी घेतलेली आहे. शासनाला केवळ शैक्षणिक टक्केवारी दाखवायची आहे. उत्कृष्ट शिक्षणामध्ये उत्कृष्ट मार्गक्रमण करणारा राज्य म्हणजे महाराष्ट्र राज्य म्हणून त्याला ओळख मिळवायची आहे. शिक्षणाचा टक्का दाखवायचा आहे. परंतु या केवळ थातुरमातुर परीक्षांवरती, या असलेल्या रिझल्टवरती मर्यादित न राहता तुमच्यातल्या कलागुणांना विकसित करण्यासाठी म्हणून तुम्ही प्रयत्न करा. आणि वेगवेगळे मार्ग तुमच्या पुढे आहेत. कॉमर्स क्षेत्रातले आहेत, आर्ट क्षेत्रातले आहेत. तुमची ओळख तुम्हाला त्या क्षेत्रामध्ये मिळवता येईल असे मार्ग आहेत. त्यासाठी म्हणून तुम्ही शिक्षकांचं मार्गदर्शन घ्या. सर मला या गोष्टी जमतात, या गोष्टी जमत नाहीत या संबंधी म्हणून त्यांना माहिती आहे, त्या आधारे तुम्ही मार्गक्रमण करा. नांदेड असो, महाराष्ट्र राज्यातील कुठल्याही जिल्ह्याच्या ठिकाणी तुम्हाला शिक्षणासाठी जायचं असो, शिक्षकांकडून तुम्ही जर जाणार असाल तर तुम्हाला ती नक्कीच मदत मिळेल. आणि माझी तुमच्याकडूनची एक साधी अपेक्षा पुन्हा एकदा व्यक्त करतो. आदरणीय गुरुजनांनी तुम्हाला जर उत्कृष्ट पद्धतीने ज्ञानदान केलं असेल, प्रचंड मेहनत घेतली असेल आणि त्याचं तुम्हाला जर काही देणं म्हणून जर तुम्हाला काही वाटत असेल, दिलेल्या फेशी तुलना जर करूच नका बाळांनो. तर तुम्ही खरंच जे काही तुम्हाला गुरुदक्षिणा द्यायची असेल तर सरांची ओळख निर्माण झाली पाहिजे. आदरणीय गायकवाड सर, आदरणीय सूर्यवंशी सर आणि आदरणीय शेवटकर सर यांनी आम्हाला इथे निमंत्रित केलं.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शनासाठी म्हणून बोलण्यासाठी आम्हाला या ठिकाणी पाचारण केल्याबद्दल या सर्वांचा आभार आणि तुम्हाला 10वी साठी खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद.